आमच्या हळद संशोधन केंद्राच्या शिफारशीनुसार जमिनीची निवड, त्याचबरोबर योग्य पद्धतीने मशागत, सुरुवातीला हळद पिकाच्या बाबतीत द्यावयाचा जो बेसल डोस आहे तो, त्याचप्रमाणे रोग आणि किडीचं नियंत्रण, पाण्याचं व्यवस्थापन, त्याच पद्धतीने भरणी करताना द्यावायची जी खतं आहेत, या सर्व पद्धतीचा चांगल्या पद्धतीने नियोजन केल्यामुळं आमच्या शेजारी असणारे हे महाळप्पा साहेब होते. अतिशय चांगल्या पद्धतीचा हा प्लॉट आहे. आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी जाण्याचा योग येतो, पण हे आमच्या जवळ असणारा साधारणपणे एका जागेला 5 एकर हा प्लॉट आहे. अतिशय चांगल्या पद्धतीची जमीन आहे. जमिनीचा जर पीएच विचारला तर 7.5 पीएच आहे. ऑर्गॅनिक कार्बन खूप चांगला आहे. आज इथून पुढच्या कालावधीमध्ये आत्ता हे पीक 7.5 महिन्याचं पीक आहे. इथून पुढे जवळजवळ आपल्याला या सेलम जातीसाठी 1 महिना लागतो. तर 1 महिन्यामध्ये आपल्याला या पिकाचा जो पाला आहे, आता जर पाल्याची आपण स्टेज बघितली तर इथून पुढच्या काळामध्ये साधारणपणे 25 ते 30% फक्त पाला वाढण्याची शक्यता आहे. थोडक्यात पाला जो वाळतो तो पाला वाढण्याची अवस्था कशी असती, त्याच्यामध्ये जमिनीचा जो पोत आहे याच्यावरती, जमिनीच्या पोतावरती पाला वाढण्याची अवस्था अवलंबून असते. त्याच्यामुळे हलकी मारणाची जमीन, काळी भारी जमीन, मध्यम हलकी जमीन याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. जर आपली मध्यम ती हलकी जमीन असेल, जमिनीचा चांगला पोत असेल तर त्या ठिकाणी फक्त 60%च पाला वाढला जातो. हलकी मारणाची जर जमीन असेल तर त्या ठिकाणी 70 ते 80% पाला वाढला जातो. आणि एकदम मारणाची जमीन असेल, ज्या ठिकाणी सेंद्रिय खताचा वापर कमी केलाय, अशा ठिकाणी फक्त 100% पाला वाढला जातो. आज आपण या ठिकाणी बारकाईने बघितलं तर मगाशी आम्ही थोडेसे गड्डे काढून बघितले तर एका गड्ड्याचं वजन जवळजवळ 1.5 ते 2 किलो वजन आहे. अजून साधारणपणे 1 महिन्यानंतर प्रत्येक गड्ड्याचं वजन किंवा अर्धा किलो वाढणार आहे. अशा पद्धतीचं हे प्लॉट आहे. तर इथून पुढच्या काळामध्ये हळद काढणी करताना शेतकरी बंधूंनी काय करायला पाहिजे? महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यासाठी प्रबोधन करत असताना मला जे दिसून आलं की बऱ्याच ठिकाणी विदर्भामध्ये, नांदेड असेल, हिंगोली असेल, वाशिम असेल, या भागामध्ये हळदीचा पाला हा जसं पूर्वी उसाचं पाचट जाळलं जायचं, तर अशा ठिकाणी हळदीचा पाला हा हळद वाळल्यानंतर वरून पेटवून दिला जातो. तर शेतकरी बंधूंना मला एक सांगायचं आहे की हळदीच्या पिकाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर हा पाला जमिनीवर कापून घ्यायचा. जमिनीवर कापून घेतल्यानंतर 8 ते 10 दिवस शेतात तसाच ठेवा, बेडवरून खाली घ्यायचा. जी सरी आहे त्या सरीमध्ये ठेवायचा. चांगला पाला एक 8 दिवस वाळला की वाळल्यानंतर मग आपल्याला हळदीची काढणी करायची. काढणी करत असताना काय करायचं आपल्याला? हळदीची काढणी जर हळद हार्वेस्टर मशीन असेल तर ठीक आहे, नसेल तर कुदळीच्या साहाय्याने हळदीची काढणी करायची. याच्यामध्ये काय करायचं आहे, काढणी करत असताना काढणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये जेठे गड्डे, बगल गड्डे एका बाजूला ठेवायचे. हळकुंड ताबडतोब काढायची आणि ज्या ठिकाणी सावली आहे त्या सावलीत वाहतूक करायची. काढणी केल्यानंतर किंवा मशीननं हार्वेस्ट केल्यानंतर हळद, ओली हळद ही शेतात वाळून द्यायची नाही. जर ओली हळद शेतात वाळली, सुकती, तर त्याच्या पुढच्या प्रतिवर्ती परिणाम होतो. त्याच्यामुळे शक्यतो काढणी केल्यानंतर 3 ते 5 दिवसामध्ये हळदीची मोडणी झाली पाहिजे आणि ताबडतोब सायला वाहतूक करून घ्यायची. आणि वाहतूक करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हळद शिजवणे, वाळवणे, पॉलिश करणे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण अशा चांगल्या पद्धतीने आपण जर नियोजन केलं तर आपल्याला 35 ते 40 क्विंटल उत्पादन प्रति एकर मिळू शकतो. त्यासाठी शेतकरी बंधूंनी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीचा विचार करून हळदीची लागवड करावी. हळद लागवड या ठिकाणी मी परत एकदा नमूद करतो की आपल्याला 4.5 ते 5 फुटावरती आपल्याला बेड सोडायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 फुटावरती 2 ओळीतील अंतर 1 फूट आणि 2 कंदामधले अंतर 1 फूट अशा पद्धतीने लागवड केली तर आपल्याला 35 ते 40 क्विंटल उत्पादन मिळू शकतं. धन्यवाद.